राजकुमार सिद्धार्थ, जे पुढे गौतम बुद्ध झाले आणि त्यांचा चुलत भाऊ देवदत्त राजमहालाच्या बागेत होते। त्यावेळी देवदत्ताने एक धनुष्यबाण घेऊन आकाशात उडणाऱ्या एका सुंदर हंसावर बाण मारला। हंस जखमी झाला आणि खाली पडला। सिद्धार्थने त्या हंसाला उचलून घेतले आणि त्याची जखम साफ करून त्याला मदत केली। देवदत्त तेथे आला आणि म्हणाला, हा हंस मी मारला आहे, त्यामुळे तो माझा आहे। पण सिद्धार्थने उत्तर दिले, जीव वाचवणारा खरा मालक असतो, मारणारा नव्हे। तेव्हा दोघेही न्यायासाठी राजाकडे गेले। राजाने विचार केला आणि म्हणाला, जीव वाचवणाऱ्याला त्या जीवावर हक्क असतो, म्हणून हा हंस सिद्धार्थचाच आहे। ही कथा दयाळूपणाची आणि करुणेची शिकवण देते। गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण जीवनात या शिकवणीचा अवलंब केला आणि सर्व सजीवांवर प्रेम आणि दया दाखवण्याचे महत्त्व पटवून दिले।